बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण दुसरे. माळाला केदारबापूंचा एक गोठा होता. गोठ्यात सपाट तांबूस फरशीसारखे दगड असत. त्यात पायऱ्या चढल्यागत वर जावे लागे. गोठ्यात फरशीवजा मोठे कातळ होते. दगडांच्या खिळ्याच्याच भिंती असत. गोठ्याच्या भिंती त्याही फार उंच नाहीत. कंबरे एवढेच हे खिळे असत. गुरं बांधतात त्या दालनातील खिळे मात्र उंच असत. विशेषतः गुरासमोरचा खिळा अधिक उंच असे. तिथे गायी बांधत. त्याच्या खालच्या दालनात शेळ्या. चंदा गायी घेऊन डोंगराला जाई. येताना कार लहान बोरासारखं एक फळ घेऊन येई. बकुळा ती कार लोटक्यात पिकत घाली. 4-5 दिवसांनी पिकून पिवळी लाल होत. त्या कारांना सगळेजण मुदुकल्या म्हणत. बकुळा अशा मुदुकल्या अनेक वेळा मला खायला दे. त्या गोड लागत. बोरांच्यापेक्षा त्यांची चव अगदी वेगळी असे. एकदा या वाडीतील एक जाडी तरुण बाई रानात झाडावरून पडली होती. ती झाडावरून पडली आणि मेली. त्या घटनेनं सगळं गाव चिडीचुप्प झालं होतं. त्या गावाचं असं चिडीचुप्प होणं मी त्या वयातही अनुभवलं होतं. भीतीचं सावट माझ्याही मनात उभं राहिलं होतं. पण ते अपघाती कृत्य असावं असं आज वाटतं. फौजदारांची मूठ दाबून ते प्रकरण दडपलं असावं. तरसवाडीपासून पंढरपूर फार जवळ होतं म्हणे. तरी 15-20 किलोमीटर असावं. आईला पंढरपूरला जायची फार इच्छा होती. संत सखूची गोष्ट तिला माहीत होती. पण दादांची इच्छा पंढरपूरला जायची नसे. त्यांच्या आईला पंढरपूरला जाता आलं नाही. म्हणून दादांची इच्छा पंढरपूरला जायची नव्हती. आम्ही कुणीच मग पंढरपूर पाहिलं नाही. विठोबा पाहिला नाही. चंद्रभागा पाहिली नाही. आईने एकदा 16 सोमवारचं व्रत केलं होतं. पूजेला बेल लागे. ते बेलाचं झाड तरसवाडीत एकाच ठिकाणी डोंगराच्या खबदाडात होतं. एक बेलाचं छोटंसं झुडूप होतं. दादा व मी तिथे जात असू. दुसऱ्या दिवशी सोमवार असं म्हणून आम्ही तिथे जात असू. तो भाग जरा भेसूरच वाटे. अंधार डोंगर आणि तिथं असलेलं एक पाण्याचं टाकं. हे सगळं पाहून मी घाबरायचा. डोंगरातून झुळूझुळू आलेलं पाणी तिथं साठलेलं असे. पाणी स्वच्छ निवाळ संख असे. पण मला या सगळ्याची भीती वाटे. एकदा तिथं गेल्यावर मला फार तहान लागली होती. दादाने त्यांच्या हाताच्या उंजळीनं मला पाणी पाजलं होतं. शाळेजवळच्या मैदानात कधीकधी सारी धनगरं गजी खेळत, ढोल खणखणत, सर्व धनगरं हातात विविध रंगाचे रुमाल घेऊन तिथे येत. कोण आलंय कोण नाही याची चौकशी होई. एकदा गोविंदबापूंचे एक भाऊ खेळायला आले नव्हते म्हणून त्यांना मुद्दाम सर्वजण शोधत होते. खेळायला न जाणं हे एक नामुष्कीपणाचं लक्षण मानित. तो भाऊ जरा भित्रा होता. नाचून नाचून तो दमायचा म्हणून तो खेळायला येत नसे. सगळे शोधू लागले. शेवटी तो कुणाला तरी सापडला. तो घरातच धान्याच्या टोपल्यात दडून बसला होता. तिथली धनगरं फार चांगली नाचत, ढोलही चांगले वाजवत, खेळात रानातली मेंढरांची लोकरं कातरण्याचं दृश्य, कापूस तोडण्याचं दृश्य ते आपल्या खेळातून व नाचण्यातून दाखवत. फार रंगते. वाडीच्या पाठीशी डोंगर असल्यामुळे सगळ्या घरांची तोंड पूर्वेला, काही थोड्या घरांची तोंड उत्तरेला व दक्षिणेला. एक घर गावाच्या पश्चिमेला व थोडंसं बाहेर होतं. त्या घराकडच्या बाजूने फरारी प्रवेश करीत. ते घर तसं एकाकीच असे. तिकडून डोंगरावरून आलेला एक ओहळ त्या घरापुढून जाई. तिथंच कुठंतरी एका मोठ्या झुडपाला लांब चवळीसारख्या शेंगा लागत. त्या कवळ्या लुस व गोड असत. त्या शेंगांची चव काही वेगळीच असे. त्या घरापुढं निवडुंगही होती. त्याची लाल फळं जाड काटेरी असत. पानाला फळं फुटत. त्याला बोंड म्हणत. त्याला वर रेशमी कुस असे. ती अननसाच्या काट्यासारखी असे. घशात गेलं तर ती फार वाईट असते असं म्हणत.
त्याच्यावरची कूस काढून बकुळा ती फळं मला खायला दे. तिकडच्या मुलांसाठी असलाच खाऊ असे. कारांच्या मुदुखल्या, शेंगुळाच्या शेंगा, निवडुंगाची बोंड, त्या मातीतली रताळी, गाजरं आणि कांदंसुद्धा फार गोड व चवदार लागत. रताळी भरपूर होत. त्याच्या गोल चकत्या करून त्या वाळवून ठेवत व वर्षभर मग यात काचऱ्या म्हणून खात. रताळ्याचे पापडही करत. रताळं उकडायची आणि त्याच्या पिठाचे गोल गोल पापड करून वाळवायचे. वर्षभर खाण्यात वापरायचे. गरिबीमुळं तिथल्या माणसांना असलंच काहीतरी खाऊन दिवस काढावे लागत. गोविंद बापूंची तिथं एकच पेरवाची बाग होती. ओढ्या काठालाच त्यांनी पूर्वी कधीतरी विहीर काढली होती. ओढ्याचं स्वच्छ पाणी त्यात झिरपूनही त्याच पाण्यावर पेरवाची बाग केली होती. मोठ्याने पाणी पाजत. त्यांच्या याच मळ्याला महादरा म्हणत. तिथल्या ओढ्याला चांगलेच पाणी असे. निवळ संक आणि आरशासारखे स्वच्छ. यशवंता, आप्पाण्या हे माझे सवंगडी त्या पाण्यात नाचत, आंघोळी करीत. त्या पाण्यात एक काळा लहानसा किडा फिरत असे. तो किडा पाणी स्वच्छ करतो म्हणे. त्याला पाननिवळा म्हणत. पाण्यातून तो सरसर पोहे, जोरात धावे. तो कुणीकडून गेला हे सुद्धा कळत नसे, इतका तो जलद धावे. यशवंता म्हणायचा, पाननिवळा पकडून काखेत धरला की याचे 2 आणे होतात. तिथं धिंगाण आणि शिरताळ या नावाची 2 बैलं होती. ती मातकट रंगाची होती. ती कोणी धुमाळ नावाच्या माणसाची बैलं होती काय कुणास ठाऊक. तो बैलांचा फार नाद्या होता. गावात अशी जोड नव्हती म्हणे. शिरताळ आणि धिंगाण ही बैलजोडी वाडीत प्रसिद्ध होती. शाळेच्या पश्चिमेकडून एक रस्ता गावातून जात होता. अर्थात तो फार मोठा नव्हता. गाडी वाटच म्हणायची ती. त्या वाटेनं जरा पुढं गेलं की एक बोळ लागे. त्या बोळातच त्यांचं घर होतं. दक्षिणेकडे तोंड करून एक छोटंसं घर होतं. या बैलजोडीला आणि त्याच्या मालकाचा वाडीत उगाचच दबदबा असल्यागत वाटत होतं. त्या वाटेनं पुढं गेलं की मुंबईच्या एका म्हातारीचं घर लागे. ती कधी काळी मुंबईला असावी. आता ती आपल्या घरात एकटीच होती. ती जरा बोलघेवडी आणि फटकळ म्हातारी असल्यानं अनेक तरुण पोरं तिची चेष्टा करीत. एकदा गणेश चतुर्थीला पोरांनी चुकून चंद्र पाहिला. आता त्यांना भांडण काढणं भाग होतं. कुणीतरी आपल्याला शिव्या दिल्या पाहिजेत म्हणून ती पोरं तिच्या घराच्या माळवदावर गेली आणि तिथं असलेल्या साण्यातून टिमटिम टिम झाला. म्हातारी ओरडतच बाहेर आली. शिव्या देत साऱ्या गावातून फिरू लागली. पोरं खुई खुई हसत कुठंतरी दडून बसली. बकुळाच्या मावशीचं घरी तिकडंच कुठंतरी. तीही चंदाच्या आईच्या वयाची. चंदाची आई जरा ढोली तर बकुळाची मावशी छलाटी, नाकेली, गोरी पान. पण तिच्या घरी कुणीच नव्हतं. ती विधवा होती. कपाळावरचं हिरवंगार गोंधन उठून दिसे. तिथे कुंकू कधीच नसे. बहुतेक वेळी निळ्या रंगाचं व पिवळ्या तांबडसर काठाचं पातळ तिच्या अंगावर असे. निऱ्यांचा घोळ डाव्या हातात धरून ती उजव्या हाताचे फलकारे मारीत इकडे तिकडे फिरी. ती बऱ्याच वेळा चंदाच्या आईकडे येत जात असे. आई मला फारसं कधी मारत नसे. मारलं तर आईचे झटके जोरात लागत. मी त्या दिवशी कप भरून चहा पाहिजे म्हणून हट्ट धरून रडत बसलो होतो. खरं म्हणजे कप भरला होता, पण आणखी ओत असं म्हणून मी हट्टाला पिटून आईला दमवीत होतो. शेवटी आईनं मला 2 झटके दिले. मी तिथला एक दगड उचलला आणि आईच्या चंप्यावर हाणला. आईनं लगेच पाय उचलला म्हणून तिला लागलं नाही. त्याचवेळी बकुळाची मावशी आमच्या अंगणातून चंदाच्या आईच्या घराकडे निघाली होती. तिनं हा दंगा ऐकला. माझं रडणं ऐकलं. ती आत आली. मला उचलून कडेवर घेतलं आणि आपल्या घरला घेऊन गेली. आम्ही अनेक वेळा मावशीच्या घराकडे जात असू. बकुळा व मी आम्ही दोघेच असायचो. मावशीच्या घरापुढं अगदी छोटंसं अंगण होतं. घरात जायला दगडी पायऱ्या, त्याही शेणाने सारवलेल्या. एकदा मावशीच्या अंगणात एक पांढरी शुभ्र बैलजोडी बांधलेली होती. मोठी बैल होती. फारुळी, लांब शिंग, तांबड्या वारनेसनी रंगवलेली असावीत. शांत बसून ती बैल रवत करीत होती. पाठीवर काळा भोर शेपटाचा गोंडा अधूनमधून टाकत होती.
मावशीकडे कुणीतरी लांबचे पाहुणे आले होते आणि त्यांची ती बैलजोडी असावी. कदाचित रानातली कामं त्यांच्याकडून करून घेत असावीत. त्यांच्या शिंगातून शेंब्या घातल्या होत्या. बैलांनी कुणाला मारलंच तर ती टोकदार शिंगा घुसू नयेत म्हणून त्या शेंब्या घालत. ही माहिती मला बकुळाने सांगितलेली होती. त्याला शेंब्या म्हणतात हेही मला बकुळाने सांगितलेले होते. बकुळाचे इस्पारी नावाचे एक रान होते. गावाला लागूनच कलडोणला जाताना ते दिसे. फारसे ते पिकाऊ नसे. पांढरट माळ रान होते ते. तिथं त्या रानात सदैव बाजरीच्या पेंड्यांची खोप असे. विशेषतः त्या रानात एखादे पीक असले की खोप केलेली असे. बहुतेक वेळा तिथं तुरीचं पीक असे. तुरीची 1-2 पानं तोडून ती नाकाला लावून हुंगत आम्ही त्या खोपीभोवती पिकातून फिरत असू. तुरीच्या शेंगा आलेल्या असल्या, त्या वाळलेल्या शेंगा वाऱ्यावर हलल्या की त्यांचा खुळखुळा आवाज होई. तो छान वाटे. एकदा मावशीनं कोंबडीची पिल्लं काढली होती. ती बारीक पिल्लं व कोंबडी त्यांनी इथं इस्पारीत खोपी शेजारी चरायला व हिंडायला सोडली होती. मी व बकुळा तिथंच खेळत होतो. खेळता खेळता एक पिल्लू माझ्या पायाखाली सापडून मेलं. मी व बकुळा घाबरून गेलो. आता मावशी काय म्हणेल. संध्याकाळी मावशी तिथं आली. तिला ते कळल्यावर ती एकदम रागारागाने म्हणाली, तुम्हाला पिल्लं राखायला ठेवलं तर का पिल्लं मारायला. माझ्या पायाखाली सापडून पिल्लू मेलं म्हटल्यावर मावशीला थोडं वाईट वाटलं. रागावल्याबद्दल ती म्हणाली, असू दे आता, एक घारीनच नेलं म्हणायचं. इस्पारी जवळचा रस्ता कलढोणला गेला होता. एका भर दुपारी त्या रस्त्याने येणारी माणसं कलकलत बोलत होती. त्यांच्या त्या बोलण्यानं आम्ही किती दचकलो होतो. आम्ही दोघंही. मावशी प्रेमळ होती. एकदा तिनं मला खरसुंडीच्या जत्रेला नेलं होतं. गाडीत आमच्या घरचं कुणीच नव्हतं. कुणाची गाडी होती कुणास ठाऊक. मावशीबरोबर गाडीत आणखी 1-2 माणसं असावीत. खरसुंडी तशी तिथून बरीच लांब होती. प्रवासात मी कंटाळलो. मावशीच्या मांडीवर झोपून राहिलो. यात्रा जवळ आली तशी मावशीनं मला उठवलं. ते बघ खरसुंडी आली. मी सुपारलेल्या नेत्रांनी पाहू लागलो. मला यात्रा पाहायची होती. सर्व माळ पांढऱ्या रंगानं भरलेला. बैल आणि माणसांच्या मुळे तो तसा पांढरा दिसत होता. अफाट माळ होता. सगळ्या माळावर माणसं आणि बैलच. ते थंडीचे दिवस होते. सर्व माळावरनं शेकोट्या पेटवल्या दिसत होत्या. त्यामुळं एक वेगळंच दृश्य दिसत होतं. बहुतेक सायंकाळ तरी असावी, नाहीतर पहाट. त्या काळात फार थंडी असे. सगळी माणसं शेकोट्या पेटवून शेकत बसली होती. मला ते दृश्य विचित्र व तेवढंच मजेशीर वाटत होतं. बहुतेक याच वेळी थंडीनं माझ्या सगळ्या अंगावर गांद्या उठल्या होत्या. त्यामुळं मावशी हबकून गेली होती. मग मावशीनं मला सारे यात्रेतनं फिरवलं. तुला खायला काय घेऊ, असं मेवा मिठाईच्या दुकानापुढून फिरताना मावशी सारखी विचारायची. मी काहीच बोलायचं नाही. ती मला कडेवर घेऊन पुन्हा विचारे, तुला जिलेबी घेऊ का. मी म्हणे, नको. मग काय पाहिजे. शेव. मला गोड पदार्थापेक्षा तिखट पदार्थच आवडे. जत्रा करून आम्ही परत फिरलो. आल्यावर मावशी आईला कौतुकानं सांगू लागली, सगळ्या जत्रेतनं फिरवला खायला काय पाहिजे म्हणून. काय बोलनाच. शेवटाला शेव मागितली. आई म्हणाली, त्याला तिखटच आवडतंय. तिकडं सगळी घरं माळवदाचीच. एका घरावर चढलं की तिथून सर्वांच्या घरावर जाता येई. सबंध वाडी फिरता येई. आम्ही उन्हाळ्यात समोरच असल्या मगराच्या माळवदाच्या घरावर झोपत असू. आता सिमेंटच्या बंगल्यांना गच्ची जशी असते तशी त्या माळवदाच्या घरांना असे. पण ती घरं लहान असल्यामुळं त्या माळवदी गच्च्या लहान असत. आम्ही तिथल्या घराला असल्या दगडी फावंड्या चढून वर जात असू. अंथरूण पांघरूण आणि छोटासा कंदील दिसला की माळवदावर झोपलेली इतर माणसं कलकल बोलायची, मास्तर आलं बरं का, झोपाय, 8 वाजलं. त्यांच्या लांबच्या माळावरच्या घरांनाही आमचा कंदीलही त्यांच्या घरातून दिसत असे. आम्ही माळवदावर बोलू लागलो किंवा वाडीतली कोणी माणसं बोलायला लागली तर लगेच कुत्री उठत व भुंकत.
तिकडं त्या काळात सर्वत्र दरोडे फार पडत. पिप्पिरीचं धनगर आणि भिकवडीचं रामूशीच हे दरोडे घालीत. त्यांच्या भीतीनं सारा गाव जागा असे. एकदा मात्र या चोरांचं भय फार वाढलं. सर्वत्र गस्त सुरू केली. भाला कुऱ्हाडी घेऊन माणसं फिरू लागली. गोपनीत गुंड दगड घालून तयार असत. केदारबापूंचं घर जरा भक्कम होतं. रात्री त्यात आसपासच्या बायका येऊन बसत. दारही भक्कम होतं त्या घराला. मी आणि आईही केदारबापूंच्या घरात बसत असू. केदारबापूंच्या मुली व वाडीतल्या काही बायका तिथं असत. चंदाची आई असे. दादा आणि बापू गस्तीला जात. दाराचं कणीससुद्धा चोर मोडून टाकतात अशी बोलवा होती. दाराला आतून दगडी पाटा लावत आईनं त्या बायकांना सांगून ठेवलं होतं, चोर जर आत आला तर गाडग्यातली चटणी त्याच्या डोळ्यात टाकायची. गावात एकदा डोळ्याची साथ आली होती. माझेही डोळे आले. सुजून लाल झाले. पापणी उघडली की डोळ्यात टोचायचं. आई मला मांडीवर घेऊन बसली होती. हळदीच्या फडक्याने डोळ्यातले चिपटे काढत होती. त्यावेळी डोळे आले की काची रंग वापरत. पाण्यात टाकली की पाणी जांभळं भडक होई. त्याचे डोळ्यात 2-2 थेंब टाकायचे. काहींना गुण यायचा, पण मी मात्र डोळे उघडायचा नाही. इतके ते सुजून घट्ट मुटक्यासारखे झाले होते. आई मला सारखी डोळे उघड म्हणत होती, पण मी डोळे उघडत नव्हतो. लांब वाडीत कुठंतरी पोरं टिमकी वाजवत होती व त्या जागेला गलीला असा खास शब्द वापरत. मी आईला विचारलं, टिमकी कोण वाजवतंय? ती पोरं बोलावून आणू दे का? आण. आईनं कुणाला तर त्या मुलांना बोलवायला सांगितलं. ती मुलं आली. दाजाची टिमकी होती. माझ्याभोवती पोराने कोंडाळा केलं. दाजा टिमकी वाजवू लागला. आई म्हणाली, उघड डोळं उघड. तरीही मी डोळं उघडले नाहीत. पोरांनो जरा अंधार करा, आईनं सांगितलं. माझ्याभोवती जमून पोराने अंधार केला. हा तात्या उघडा डोळं, एक पोरगा म्हणाला. चंदा, बकुळा, चंदाची आई, केदार बापू ही मला इतक्या लहानपणी तात्याच म्हणायचे. त्यामुळं सगळी वाडी मला तात्याच म्हणायची. गोविंद बापू तेवढे रंगीराव म्हणायचे. त्यानं म्हणायला येत नव्हतं की गमतीनं म्हणायचे कुणास ठाऊक. मुलाने अंधार केला. दाजी टिमकी वाजवू लागला. वाडीत दुसराही एक दाजा नावाचा मुलगा होता. हा दाजी जरा चांगला होता, समंजस. तो दाजा आणि त्याची आई दोघेच राहत. वडील नव्हते. त्याची आई आम्हाला बाजरी दळून देई. आम्ही तिला त्याचे पैसे देत असू. उघडा डोळा, पोरं म्हणायला लागली. मी ती टिमकीवाली पोरं पाहण्यासाठी जरा जोर करून डोळे उघडले. तशी सगळी पोरं हसली. आईलाही आनंद झाला. हां तात्या, ही टिमकी असू द्या तुम्हाला. त्यानं मला टिमकी दिली. पोरं निघून गेली. पुढं मला जरा बरं वाटू लागलं. टिमकी माझ्याकडे 4-5 दिवस होती. मग आम्ही ती दाजीला नेऊन दिली. केदार बापू संध्याकाळी रानातून आले आणि मला म्हणाले, आपण दुसरी टिमकी करू बरं का. पुढं थोड्या दिवसात कोणीतरी घोरपड मारून आणली. केदार बापूने घोरपडीच्या कातड्यांची टिमकी करून दिली. मला आनंद झाला. दाजा नावाचा दुसरा एक पोरगा वाडीत होता. तो माझ्यापेक्षा थोराड होता. बापू तरसे हाही मोठा होता. दाजीही थोराड. माझ्या पुढील वर्गात होता. दाजा सावळा व थापाड्या होता. त्याचं घर तिकडे केदारबापूच्या गोठ्याकडे होते. गोठ्याला पूर्वेला रस्ता सोडून काही झाडं होती. बागेसारखा आवार होता. त्यातल्या एका झाडावर आम्ही मुलं मुली गप्पा मारीत बसलो होतो. दाजा पण त्यात होता. तो सांगायचा, इंग्रज सरकार आता येणार आहे. सगळ्या माणसांना नांगराला झोपणार आहेत आणि चाबकानं फोडणार आहेत. त्याचं हे बोलणं खरंच वाटायचं. मी तरी कितीतरी दिवस भिवून होतो, पण इंग्रज सरकारचा नांगर आला नाही. आम्हाला कोणी चाबकानं फोडलंही नाही. दररोज संध्याकाळी बापू तरसे म्हसरं घेऊन शाळेजवळून जायचा. त्यावेळी मी शाळेपुढे सवंगड्यांसह खेळत असे. शाळेपुढे पातळ वाळू पसरलेली असायची.
वाळूचे पांढरे कण चमकताना पाहून गंमत वाटे. बापू तरसे शाळा सुटल्यावर घरी जात असावा. एके दिवशी बापू तरसे अशाच शाळेपुढून म्हशी घेऊन निघाला होता. मी तिथंच शाळेपुढे खेळत होतो. जाता जाता त्यानं एक लहानशी बुट्टी माझ्याकडे टाकली. साधारण उंजळीपेक्षा मोठी होती. कशाच्या तरी वेलाची वा फुकाटाची ती केली होती. त्या बुट्टीला हिरव्या फुका होत्या. नंतर 7-8-10 वर्षांना पुढे आम्ही दुशेरे येथे असताना बापू तरसेचे मुंबईहून दादाने एक पत्र आले. तो मुंबईत बस कंडक्टर झाला होता. नोकरीच्या मुलाखतीवेळी त्यानं चांगली उत्तरं दिल्यामुळं त्याला नोकरी लागली होती. ती उत्तरं मला शाळेत चांगले शिक्षण मिळाल्यामुळे मी देऊ शकलो व तुम्ही मला शाळेत चांगले शिकवल्यामुळे मला मुंबईत नोकरी मिळाली, अशा आशयाचं व कृतज्ञतेचं पत्र त्यानं पाठवलं होतं. खेड्यातून आलेल्या बऱ्याच मुलांच्यापैकी त्याचीच निवड झाली होती. त्यामुळं तो भारावून गेला होता. म्हणून त्यानं मुंबईहून एक कार्ड पाठवलं होतं. त्याचा पत्ताही त्यानं त्यात दिला होता. हरिविजय आणि रामविजय ही 2 पुस्तकं त्यानं मला भेट म्हणून पाठवली होती. त्या पुस्तकाच्या वाचनाने माझ्यावर चांगले संस्कार झाले. दादानी त्याच्यावर शिक्षण चांगलं देऊन चांगले संस्कार केले, तर त्याने ती पुस्तके पाठवून आमच्यावर चांगले संस्कार केले. त्याची पत्रे अधूनमधून येत. नोकरी मिळाल्यानं दादानं तो फार मानू लागला होता. तो ज्या वर्गात होता त्या वर्गाच्या पुढच्या वर्गातलेही दादांनी त्यावेळच्या विद्यार्थ्यांना शिकवले होते. त्या पुढच्या वर्गाची सरकारी परवानगी नसूनही दादा त्या मुलांच्या कल्याणासाठी पुढील शिक्षण देत होते. त्या शिक्षणाचा उपयोग बापू तरसेला चांगला झाला होता आणि तोही मुंबईसारख्या ठिकाणी. 47-48 साल होतं. त्याला खूप आनंद झाला होता. आम्ही ती पुस्तके घरी वाचत असू. दादा वाचत असत, आई वाचत असे. आई मला त्यातल्या कृष्णाच्या गोष्टी स्वयंपाक करीत करीत सांगे. कृष्ण आणि राम यावर आई व मी बोलत असू. त्यातल्या कथेबद्दल, त्या कथांच्या आधारे आई माझ्यावर संस्कार करीत असे. तिथली बरीच माणसं मुंबईला म्हामई मिळवायला जात, पण सगळे कामगार म्हणूनच. तिथली नोकरी शारीरिक श्रम करण्याचीच असे. तरसवाडीला पाऊस फार कमी, दुष्काळी भाग, त्या जमीनही माळरानाची, उत्पन्न चांगलं येत नसे. सगळी डोंगराकडेला मेंढरं पाळून राहिलेली. त्या शेतात कसे तरी कष्ट करून माणसं जगत होती. कधी रताळ्यावर दिवस काढायचे, कधी हुरड्यावर दिवस काढायचे. आलेलं धान्य कणगी कुडग्यात लिंपून ऐन पावसाळ्यात खाण्यासाठी साठवून ठेवीत आणि पावसाळा आला की मग वापरत. म्हणून मेंढरांचं खांडच्या खांड घेऊन ती मेंढरं चारायला व स्वतः जगायला म्हणून देशावर जात. तिथल्या रानातली मेंढरं बसवायची आणि त्यांच्याकडून त्या शेतकऱ्यांकडून भाकरी आमटी कधी भात घेऊन जेवण करीत आणि मग कसे तरी जीवन जगत. मेंढरामागं एखादं माणूस खपे आणि ती सगळी मंडळी आपापल्या मुलखावर आल्यावरच कळे. कधी तिकडेही रामोशी मेंढरं चुरून नेत. लांडग्यांचं भय तिकडेही होतं. वाडीतली माणसं मेंढरं घेऊन देशावर गेली की गाव जरा वसाड वाटे. मेंढरांचा सायंकाळचा गोंगाट नसे. काही कुत्री मेंढरामागं जात, बाकीची गावात, पण तिकडं कुत्री फार असत. त्याशिवाय त्यांना गत्यंतर नसे. कुत्र्याला पोटाला आधी घालायचं, मग आपण. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.